देवळा तालुक्यातील उमराणे गावाजवळ नॅशनल हायवे क्रमांक 3 येथे 800 किलो गोमांस स्विफ्ट कारमध्ये सापडले। गाडी चालक फरार झाले, त्यामुळे अज्ञात वाहन चालकांवर गुन्हा दाखल। आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH03BC6088 या गाडीमध्ये मांसाचे तुकडे आढळले। ही गाडी खराब झाली, त्यामुळे या गाडीला दुसरी गाडी क्रमांक MH17BY0839 या गाडीने टोचन करून मालेगावकडे नेत असताना ही गाडी डिवायडरवर चढली आणि त्या ठिकाणी पलटी झाली। यामुळे इतरत्र मांसाचे तुकडे पसरले गेले। ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना संपर्क केला। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी रीतसर पंचनामा करून 800 किलो मांस हे ताब्यात घेतले। तसेच खड्डा करून या मांसाची विल्हेवाट देखील लावली। पण दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर फरार असल्याने 189/2024 प्रमाणे 324(4)(5) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 5679 व मोटार वाहन कलम कायद्याप्रमाणे 184-134(ब) तसेच 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये 1,20,000 रुपयांचे मांस व 3 लाख रुपयांच्या दोन्ही गाड्या असा एकूण 4,20,000 रुपये एवज जप्त करण्यात आलेला आहे, अशी फिर्याद योगेश जमादार यांनी दिली आहे व पुढील तपास PSI गुजर हे करत आहेत। पोलीस वार्ता न्यूज साठी देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवडसह व्हॉइस ओव्हर रवी बराथे।